हॅलो नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम ओम नमः शिवाय. मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर हे आहे माझ्याकडे एक पिंक कलरचं ड्रॉवर जे आहे आर्याचं आणि मी ते घेतलेलं आहे मिशोवरून. साधारण ते मला 1000च्या आसपासच मिळालेलं आहे. 2 वर्षापूर्वी घेतलेलं होतं मी आणि ते आहे असं 6 कप्प्यांचं. तुम्ही बघू शकताय. त्यात मी सगळं आर्याचंच सामान ठेवलेलं आहे आणि काय काय सामान ठेवलं आहे, कसं ऑर्गनाईज केलं आहे ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर चला सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला. पण त्याआधी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर प्लीज त्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया पहिल्या ड्रॉवरपासून. तर पहिला ड्रॉवर जो आहे तसा आहे तिचा सगळं डेली स्किन केअर रुटीनचं सामान. तर याच्यामध्ये सर्वप्रथम आहे इथं हे असं तिचं मसाज ऑइल. त्यानंतर हे आहे एक बॉटम वॉश. त्यानंतर तिकडे आहे पाठीमागे पावडर, इयरबड्स, गंध, हे फेस क्रीम आहे. आता थंडी चालू आहे त्याच्यामुळे. हे आहे तिचं बॉडी लोशन. आणि ह्या ड्रॉवरचा ना एक ड्रॉबॅक हा आहे की याच्यात कुठल्याच वस्तू अशा स्थिर राहत नाही, खूप अशा पडून जातात. त्यानंतर हे आहे एक तिचं सनस्क्रीन. हे आहे तिचं बॉटम वॉश. तिला अजून आम्ही डायपर घालतो त्याच्यामुळे, सॉरी डायपर क्रीम. बॉटम वॉश दुसरं आहे, हे बॉटम वॉश आहे तिचं. आणि हे आहे डायपर क्रीम. हा आहे एक लिप बाम. आता थंडी चालू असल्यामुळे तिचेही होठ खूप ड्राय होत आहेत, तर तिला सध्या लिप बाम लावावा लागतो आहे मला. तसं मी तिला हायड्रेट ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करते, पण थोडंफार तरी गरज पडतेच आपल्याला. हा एक छोटा कोंब. आणि हे आहे एक टमी रोल ऑन. जर आपल्या बाळाला पोटामध्ये काही गॅस वगैरे झाला, पोट दुखत असलं तर हे लावायचं, बऱ्यापैकी रिलीफ मिळतो. इकडे आहे तिचे छोटेसे क्लचर, हेअर क्लिप. तर पहिल्या ड्रॉवरमध्ये मी इतकंच सामान ठेवलेलं आहे जे की असं पटकन मला तिला अंघोळ झाली की लगेच हे यूज करायला सोपं जातं. तुम्ही बघू शकता इथे छान मी तिचं असं ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे हे ड्रॉवर. आणि हे असं स्थिर राहत नाही. तुम्ही हे खूप असं हे ड्रॉवर इतकं म्हणजे तकलादू आहे की असं ओढलं तरी यातलं लगेच सगळं सामान पडतं. हाच या ड्रॉवरचा एक फक्त मला ड्रॉबॅक आहे जो आवडलेला नाही आहे बिलकुल. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते दुसरं ड्रॉवर. आणि हे पूर्ण ओपन पण होत नाही असे. तुम्ही बघता मी आता हे हलवते तर किती, म्हणजे जर मी उघडते तर हे किती हलतं आहे बघू शकताय तुम्ही. आणि हे पूर्ण ओपन पण होत नाही. हा एक याचा ड्रॉबॅक आहे खरंच. तर हा आहे तिचा पिगी बँक. त्याच्यानंतर इथं आहे तिचे थोडेसे मेडिसिन. इकडे आहे तिची काचेची पाण्याची बॉटल. ही आहे स्टीलची तिची वॉटर बॉटल जी ती स्कूलला घेऊन जाते. त्यानंतर तिथं खाली आहे, एक मिनिट मी तुम्हाला काढूनच दाखवते, थोडा आवाज होऊ शकतो आहे व्हिडिओमध्ये, समजून घ्या, मी डायरेक्टच शूट करते. इकडे आहे तिची सहान, ज्याच्यावरती आपण उगाळू शकतो. तिला मी बदाम वगैरे उगाळून देते. जेव्हा गुट्टी तिला देत होते तेव्हा ती गुट्टी उगाळण्यासाठी तिला मी ती घेतलेली होती. आणि ही आहे तिची स्टीलची वॉटर बॉटल स्कूलसाठीची. त्यानंतर इथे ज्या ह्या छोटे छोटे काचेचे डबे आहेत तर याच्यामध्ये आहे संजीरा. जर तिला डिसेंट्री वगैरे लागली आणि ती मेडिसिन घेत नसली तर मग मी हे तिला मिल्क केकमध्ये मिक्स करून देते, जे तिला खूप आवडतं. त्यानंतर याच्यामध्ये आहे आपलं अद्रकची पावडर, काय म्हणतात त्याला, जिंजर पावडर, जी की ह्या मधामध्ये तिला मिक्स करून मी देत असते. आणि हे सगळे मी असं छोटे छोटे याच्यात काढून ठेवलेलं आहे, कारण की जेव्हा मला गावाला जायचं असतं तर मी असं पटकन सोबत घेऊन जायला तिला मेडिसिन मी सोबत कायम कॅरी करतच असते. हे छोटंसं आपलं बेबी रब विक्स. त्यानंतर यात आहे छोटंसं डब्बीमध्ये मी काळं मीठ भरून ठेवलेलं आहे हे. त्यानंतर ती यात थोडी आजारी पडली होती मध्ये, तर तिच्यासाठी सर्दी झाली होती, तर म्हणून मग हे नोझल ड्रॉप. त्यानंतर हे आहे एक तापाचं पॅरासिटामॉल औषध. आणि मी औषधं शक्यतो जास्त वेळ ठेवत नाही घरामध्ये, पण हे सील पॅक आहे, तुम्ही बघू शकताय. अजून मी हे फोडलेलं नाही आहे, त्याच्यामुळे मग मी हे ठेवलेलं आहे. जर औषधं आपण फोडले, ओपन केले आणि दिले तर ते 1 महिन्याच्या आत लगेच टाकून द्यायचे. यूज झाले तर ठीक, नाही तर लगेच टाकून द्यायचे. नाही तर मग सील पॅक असले तरच ठेवायचे, अदरवाईज ते ठेवू नका घरामध्ये, त्यात पॉयझन तयार होतं. त्यानंतर हे जे आहे एक पाऊच आहे, त्याच्यामध्ये तिचं एक्स्ट्राचं सगळं सामान आहे, बघू शकता तुम्ही. इथे आहे तिचं एक एक्स्ट्राचा तिचे टूथब्रश. हा 3चा पॅक घेतला होता, एक ती वापरते, तर आता 2 इथे ठेवलेले आहेत एक्स्ट्राचा गंध. हे आहे तिचं थर्मामीटर, म्हणजे आपल्याला जेव्हा बाहेर जायचं असतं तेव्हा ते पाऊच जर मी कॅरी केलं तरी मला होऊन जातं. जेव्हा छोटी होती तेव्हा तिचं एक दात घासण्यासाठीचा छोटा ब्रश. हा आहे एक अडकित्ता छोटासा, जो की यूज नाही होते सध्या, त्याच्यामुळे त्याला थोडा गंज लागला आहे. असंच आहे याच्यामध्ये. असे हे ड्रॉपर्स आहेत तिला मेडिसिन औषधं वगैरे देण्यासाठी, जे सील पॅक आहेत अजून, म्हणून मी ते ठेवलेले. अदरवाईज मी बॉटलसोबत काम झालं की लगेच टाकून देते, तेच यूज नाही करत, वापरत नाही बसत, कारण की छोट्या मुलांना बरेचसे ड्रॉपर येतच असतात त्यांच्या मेडिसिनसोबत.
तर असा होता आपला हा सेकंड ड्रॉवर. म्हणजे हा यात पूर्ण मेडिसिन आणि तेच ठेवलेलं आहे मी. हा एक तिचा पिगी बँक जो की तिने डॅडाला दिला आहे, डॅडाला भरण्यासाठी. तुम्ही बघू शकता जेव्हा फादर्स डे होतं तेव्हा तिने डॅडाला दिला होता हा. आणि डॅडाची जबाबदारी आहे की तो तिने नेक्स्ट फादर डेपर्यंत पूर्ण भरून द्यायचा आहे तिला. तर हा होता आपला सेकंड ड्रॉवर. त्यानंतर थर्ड ड्रॉवर जो आहे त्यात मी पूर्ण तिचे डायपर ठेवलेले आहे. आता जरा त्याला रिफिल करावं लागेल. यात तिचे असतात सगळे डायपर्स. आणि आम्ही तिला अपोलो ब्रँडचे डायपर्स वापरतो. अपोलो फार्मसी जी आहे त्याचे डायपर्स वापरतो. ते बऱ्यापैकी आपल्याला रिजनेबल आहे. आणि तुम्ही जर 96चा पॅक घेतला तर तुम्हाला ते 1100-1200 रुपयालाच मिळतं. अदरवाईज जर तुम्ही पॅम्पर्सचे बघितले किंवा मम्मी पोको पॅन्टचे बघितले, हगीजचे बघितले तर ते बऱ्यापैकी महाग आहे. त्याच्यापेक्षा आपल्याला जर महिन्याला जर आपल्याला 100-120 डायपर लागत असतील तर हे खूप रिजनेबल पडतात आणि चांगले ट्रस्टेड ब्रँडचे आहेत. मेडिकल आहे हे अपोलोचं, फार्मसीमध्ये मिळतात हे. आणि हे ऑनलाईन पण मिळतात, ऑफलाईन पण मिळतात. आम्ही ऑफलाईनच घेतो जवळच असलेलं अपोलो सेंटरमधून. बऱ्याच दिवस चालतात ते, म्हणजे 1 महिन्याबरोबर जातात ते 100चं पॅकेट. त्यानंतर तिचा आहे हा चौथा ड्रॉवर, ज्याच्यामध्ये तिच्या आहेत सगळ्या ह्या छोटे छोटे चड्डू. खूप सारे चड्डू आहेत तिच्याकडे. ह्या शॉर्टवाल्या आहेत. त्यानंतर इकडे आहेत तिचे स्लीव्स जे ती स्कूलमध्ये घालून जाते. त्यानंतर तिथे आहे खाली तिच्या फुल पॅन्ट आहेत ह्या सगळ्या. आणि तुम्हाला दाखवते मी. या साईडला आहे तिचे सॉक्स सगळे. इथे आहे तिचे रुमाल. एकदम हँडी आहे हे असं. आणि मी हे खाली का ठेवलं आहे तर कारण की ती पण तिच्या हाताने घेऊन घालू शकते. त्यामुळे मी हे खाली ठेवलेलं आहे. तिचा हात पुरतो आता इथपर्यंत, तर ती बरोबर घेऊन तिच्या हाताने घालते. तिला काही पाहिजे असलं ते, सॉक्स पाहिजे असलं ते असलं तर तिला आपण म्हटलं जा घेऊन ये सॉक्स तर लगेच घेऊन येते. चड्डू आण म्हटले तर लगेच आणते. तर असे होते हे आपले 4 ड्रॉवर. आणि खालचे 2 ड्रॉवर्स जे आहेत ते तुम्हाला दाखवते मी आता. तर हा जो ड्रॉवर आहे ओपन हो हे पूर्ण ओपन होत नाही. हा त्याचा एक ड्रॉबॅक आहे. ठीक आहे, मी तुम्हाला असं दाखवते. यात आहेत तिचे वाईप्स. हे बघू शकता, हे पण अपोलोचेच आहे. ते मला डायपरसोबत फ्री मिळालेलं होतं. छोट्या साईजमधलं आहे हे. काहीतरी 40 वाईप्स आहेत याच्यामध्ये. त्यानंतर इथे आहे हे टिश्यू. जर सर्दी वगैरे झाली किंवा आपल्याला बाहेर घेऊन जायचं असले तर पटकन आपल्याला आपल्या घरातले टिश्यू असलेले बरे असतात. कुठे अवेलेबल होतात नाही होतात. त्यानंतर हे आहे इकडे बेबी चक्राचे. मी तिला सगळे प्रोडक्ट आहे ना मॉम्स्को या ब्रँडचेच वापरते. आणि मॉम्स्कोचेच ब्रँडची ही बेबी चक्रा शाखा आहे. उप ब्रँड म्हणता येईल आपल्याला, तो आहे. तर हे आहे बेबी चक्राचे वाईप्स. आणि हे आहे मदर केअरचं आपलं डिस्पोजेबल बॅग, जे आपण डायपर वगैरे असंच कचऱ्यामध्ये टाकून देतो. तर तसं न टाकता ते असं तुम्ही या बॅग्समध्ये, ह्या इको फ्रेंडली आहेत, डिस्पोजेबल आहेत. म्हणजे पर्यावरणाला याच्यापासून कुठलाही धोका नाही आहे, काही नाही आहे. तर अशा ह्या बॅग्स आहेत ज्याच्यामध्ये आपण आपले डायपर्स म्हणा किंवा सॅनिटरी नॅपकिन्स वगैरे आपण हे थ्रो करू शकतो. तर ते एक आहे तिथे एक्स्ट्राचं आहे. ते मी एक वापरते आहे जे आता मी डस्टबिनच्या जवळच ठेवलेलं आहे. आणि एक एक्स्ट्राचं आहे ते मी इथं ठेवलेलं आहे. तर हे होते आपले असे वाईप्सवालं ड्रॉवर जे की. आणि हे आहे एक शीट. जर कधी तिला बाहेर जायचं असलं चेंज करायला सोबत आपल्याला घेऊन जाता येतं शीट, असं शू वगैरे केली त्यांचं तिथं टाकायला. आणि खालचा ड्रॉवर जे आहे तो आहे पूर्ण असा एक्स्ट्राचा स्टॉक असलेला ड्रॉवर. तर यामध्ये आहेत एक्स्ट्राचं सनस्क्रीन, बॉडी लोशन. आणि हे आहेत आमच्यासाठी येतात म्हणजे आलेले आहेत ते फेसवॉश. हे मॉम्स्को या ब्रँडचं जे मी ॲप यूज करते त्याच्यातनंच मी हे घेते. तर हे जे फेसवॉश आहे त्यात रिवॉर्डमध्ये मिळतात आपल्याला. तर इतके सारे फेसवॉश आता माझ्याकडे जमा झालेले आहेत. त्यानंतर ही आहे एक मुलतानी माती. ह्यात थोडंसं सामान माझं पण आहे एक्स्ट्राचं. त्याच्यानंतर हा एक फेस पॅक आहे, हे पण माझंच आहे. हा तिचा एक छोटा कोम आहे, जी ती लहान होती तेव्हा आम्ही तिला यूज करायचो, पण आता 2 वर्षापासून तो तसाच आहे म्हणून तो थोडा खराब झालेला आहे. तर ती आता तो खेळायला घेते, यूज करते. त्यानंतर वॅसलीन. आपलं हे एक नेल ट्रिमर आहे, पण हे काही उपयोगाचं नाही आहे. घेणार असेल तर प्लीज घेऊ नका. तसंच पडून राहतं. अजिबात मुलं याने नखं काढू देत नाही, काहीच नाही. तर ते तसंच पडलेलं आहे. आम्ही खूप हौशीने तिच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी घेतल्या त्या ज्या की अनयूज म्हणून पडलेल्या आहेत. आता तुम्हाला दाखवते मी अजून काय काय आहे या ड्रॉवरमध्ये. तर इथं पाठीमागे आहेत तिचे एक्स्ट्राचे शॅम्पू, बॉडी वॉश. तुम्ही बघू शकता हे मॉम्स्को ब्रँडचंच आहे. मॉम्स्कोचीच उपशाखा आहे ही
बेबी चक्रा म्हणून, त्या एकाच याच्यामध्ये आपल्याला मिळून जातात आणि बऱ्यापैकी त्यात रिवॉर्ड वगैरे मिळतात, अफोर्डेबल आहे आणि हा बेबीसाठीचा ब्रँड असल्यामुळे हे बेबीजसाठी खूप चांगले आहे, याचं कुठलंही साईड इफेक्ट नाही, काही नाही. मी आता आर्या झाल्यापासून तिला याच ब्रँडचे वापरते. 2 वर्ष झाले या ब्रँडला मला वापरायला. कुठलंच अजून तिला एक रॅश नाही झालेला आहे की एक. आणि त्यानंतर आहे इथे हा एक टॉप टू टोचा बॉडी वॉश. म्हणजे हा आपण ॲज अ शॅम्पू म्हणून पण यूज करू शकतो, ॲज अ बॉडी वॉश म्हणून पण यूज करू शकतो. मी तिला साबण नाही वापरत शक्यतो, हे बॉडी वॉशच वापरतात. छान इफेक्ट आहे याचा, कुठलाही साईड इफेक्ट नाही, काही नाही आहे. आणि हे आपल्याला पटकन कुठं पण कॅरी करता येतात. साबण कसं आपल्याला ती सुकलीच पाहिजे, हे झालं पाहिजे, तिचं पाणी गळतं ते, त्यापेक्षा हे असे बॉडी वॉश चांगले फायदेमंद साबित होतात ते. त्यानंतर आणि हे आपल्याला कुठं पण असं गावाला जायचं असलं की पटकन कॅरी करता येतात सोबत. आपल्या छोट्या बॉटलमध्ये जरी आपण याला काढून घेतलं तरी आपल्याला ते सोबत घेऊन जाता येतात. आणि इथे आहे हे एक ग्लिसरीन, जे की माझं आहे, तिचं नाही आहे. तर हे होतं आपलं असं 6वं ड्रॉवर. ह्या ड्रॉवर्स खूप चांगले आहेत, फक्त त्याचा एकच ड्रॉबॅक आहे की ते पूर्ण ओपन होत नाही आणि त्यात वस्तू अशा स्थिर राहत नाही. आणि आता सोबतच मी तुम्हाला हे पण ड्रॉवर दाखवून देते. मी यात काय ठेवलेलं आहे, जेव्हा आमच्याकडे बेड होतं तेव्हा आम्ही हे ड्रॉवर्स घेतलेले होते बेडच्या दोन्ही साईडला ठेवण्यासाठी. थोडं बॅकग्राऊंडला आर्याचा आवाज येतोय, तो प्लीज इग्नोर करा. ती बडबड करते, ती पण माझ्यासारखं दाखवण्याचा प्रयत्न करते, तिला पण बोलायचं आहे, सांगायचं आहे. तर चला सुरुवात करूया आपण. आपल्या खालून करते मी सुरुवात, पहिल्या ड्रॉवरला. यात जे आहे सगळं आमचं इलेक्ट्रॉनिकचं सामान आहे, की माझे जुने फोन आहे. हा पहिला माझा फोन आहे, सगळ्यात पहिला फोन आहे हा माझा, जो की आठवण म्हणून मी ठेवलेला आहे. हा जो आहे तिच्या डॅडाचा फोन आहे, जो की आर्यानेच फोडला आहे, तो आम्हाला देऊन टाकायचा आहे, पण आता तो ठेवलेला आहे तिथे. त्यानंतर हे आहे एक सेल्फी स्टिक, माझ्याकडे इतकंच आहे हे. मी ह्याच्यावरतीच कधी कधी शूट करते, जे मला व्हिडिओ शूट करायचे असतात रेसिपीचे वगैरे ते. आणि हे आहे एक एक्सटेन्शन बोर्ड्स. इथे आहेत हे हेडफोन, बोटचे हेडफोन आहे, जे की माझ्या बड्डेला बाबूने दिले होते मला गिफ्ट. त्यानंतर इथे आहे हे एक छोटंसं स्पीकर. बस या ड्रॉवरमध्ये इतकंच आहे. त्यानंतर या ड्रॉवरमध्ये आहे इथे नवरोबाचं ट्रिमर, हे जे आहे एक मसाजर आहे ते. त्यानंतर इथे आहे माझे हेडफोन. हे आहे लॅपटॉप बॅग, लॅपटॉपसाठीची बॅग आहे ही. आणि खाली एक्स्ट्राचे सगळे कार्ड्स वगैरे आहेत, विजिटिंग कार्ड ते. तर ह्या ड्रॉवरमध्ये इतकंच आहे, जास्त काही ठेवलेलं नाही आहे. त्याच्यानंतर आपलं जे थर्ड ड्रॉवर आहे त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे सगळे असे गॉगल्स, चष्मा माझा एक्स्ट्राचा एक सेफ्टीसाठी, जर कधी गरज पडली पटकन वेळेवरती तर. हे आहे आर्याचं घड्याळ, बघू शकता छोटंसं. इथे आहेत माझे घड्याळ 2. हे आहेत आहोंचं घड्याळ. त्यानंतर इथे आहेत हे आपलं ग्लास क्लीनर, लॅपटॉप मोबाईल साफ करण्यासाठी. हे आहेत रोल ऑन. हा एक छोटासा मूव्ह स्प्रे, जो की जर बाहेर जायच्या वेळेस कॅरी करायला हँडी एकदम छोटासा. हा हे मोठा स्मूथ स्प्रे. इथे आहे माझ्याकडे एकच परफ्यूम आहे, तेवढं एकच आहे. इथे आहेत सगळे गॉगल्स आणि हे सगळे आर्याचे आहेत बरं का, बघू शकता तुम्ही. हा एकच फक्त नवरोबाचा आहे, बाकी सगळे आर्याचे गॉगल्स आहे, बघू शकता तुम्ही. इतके गॉगल आहेत तिच्याकडे. आणि आत्तापर्यंत तिने जवळजवळ 4-5 गॉगल्स हरवले पण आहेत यातले, बघू शकता. वेगवेगळे कलर, वेगवेगळे डिझाईन, खूप गॉगल्सचं वेळ आहे. अजूनही 1-2 गॉगल तिच्या बॅगमध्ये असतील तिकडे. हो, अजून 1-2 गॉगल तिच्या बॅगमध्ये आहेत. तर ह्या ड्रॉवरमध्ये हे असं ठेवलेलं होतं सगळं सामान. आणि हे आर्या दिवसभर उचकत असते, सगळं यातनं बाहेर निघतं, खेळायला घेत असते ती. त्यानंतर आहे हा चौथा ड्रॉवर. यामध्ये आहे सगळं माझं सामान. इथे आहे हेअर ऑइल, हे अंडरआर्म्स रोल ऑन. त्याच्यानंतर हे आहे टोनर, हे जे मी ते आत्ता मसाजर दाखवलं होतं ना, हे त्याचं सिरम आहे. हे लावून त्याने नेकला, आपल्या पाठीला किंवा हातांना मसाज करायचं. त्यानंतर हे आहे छोटंसं फेस क्रीम. हे आहे एक सनस्क्रीन. हे आहे बॉडी क्रीम. हे आहे बॉडी ऑइल. तुम्हाला म्हटलं ना की मी पूर्ण मॉम्स्को ब्रँडचेच वापरते सगळे. खूप चांगला ट्रस्टेड ब्रँड आहे हा. आणि स्वस्त पण मिळतात, बरेचसे रिवॉर्ड मिळतात त्याच्यामध्ये, तो पण एक बेनिफिट आहे त्याचा. आणि माझ्याकडे जास्त काही मेकअपचं अजिबात सामान नाही आहे. हे आहे एक आयब्रो पॅलेट आहे, पॅलेट आहे. हे आहे एक आयब्रो पॅलेट. हे आहे लिप आणि चिक टिंट. हा आहे एक छोटासा लिप बाम. आणि यात आहे माझ्या टिकल्या. तर हे असं छोटंसं आहे, मला दाखवते मी. एक
टप्परवेअर या ब्रँडची ही छोटीशी डब्बी आहे. आणि तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे हे जे टिंट आहे, त्यानंतर हा जो लिप बाम आहे, ते मी हे स्वतः घरी बनवलेलं आहे. मी कसं बनवलेलं आहे मी हे लवकरच तुम्हाला व्हिडिओजमध्ये सांगणारच आहे, मी कसं बनवते ते. आणि आणखीन एक गोष्ट जी म्हणजे की हे जे खाली मी असे शीट्स टाकलेले आहेत, मॅट टाकलेले आहेत, तर मी हे प्रत्येक ड्रॉवरमध्ये टाकलेलं आहे. ज्यात मी नाही टाकू शकले त्यात मी असं हे नॅपकिन्स टाकलेले आहेत. माझ्याकडे हे 2-3च नॅपकिन्स होते जे हे ड्रॉवरमध्ये फिट बसले, तर मी ते हे ह्या ड्रॉवर्समध्ये टाकलेले आहेत 2. आणि ज्यात नॅपकिन नाही टाकता आले त्यात मी असे हे टिश्यूज टाकलेले आहेत. हे किचन टिश्यू रोल आहेत, जो की मी इथे असे छान टाकलेले आहेत. आणि मी हे प्रत्येक ड्रॉवरमध्ये टाकलेले आहे, ज्याच्यामुळे ना काय होतं की जे आपण आपल्या ड्रॉवर्समध्ये काही सांडतं, आता हे असं क्रीम असेल, ऑइल असेल, हे जर सांडलं तर मग ते खराब होऊ नये म्हणून मग हे असं खाली टाकलेलं आहे, जे आपल्याला घेऊन पटकन धुता येतात हे नॅपकिन्स. त्यानंतर जे टिश्यू असतात ते खराब झाले की आपल्याला टाकून देता येतात. आणि त्याचा एक बेनिफिट म्हणजे आपले ड्रॉवर्स पण खराब होत नाही. जेव्हा आपण क्लिनिंग करण्यासाठी काढतो ड्रॉवर, खराब जर झाले तर त्याला खूप जास्त वेळ लागतो, आणि हे लाकडाचे असल्यामुळे हे आपल्याला धुता पण येत नाही. तर असं खाली टाकल्यामुळे त्याचा एक फायदा होतो की खराब झालं ते आपल्याला पटकन एक छान ओल्या कपड्याने किंवा वाईप्सने पुसून जरी घेतलं तरी काम होऊन जातं आपलं. आणि हे जर खराब झालं ते आपल्याला चेंज करता येतं, आणि हे ड्रॉवर्स धुता येतात, तर याचा काही प्रश्न नाही आहे एवढा. पण तरी पण खराब होऊ नये म्हणून मी असे खाली टाकलेलेच आहे. आणि माझं हे डेली इतकंच फंक्शनल आवरलेलं असतं की असं नाही की चला आता मला व्हिडिओ करायचा आहे म्हणून मी हे असं आवरून ठेवलेलं आहे. तर नाही, मी हे डेली इतकं आवरून ठेवते. माझं इतकं बिझी शेड्यूल आहे तरीसुद्धा त्यातनं मी वेळ काढून हे आवरत असते. आणि आर्या दिवसभर हे ड्रॉवर उचकत असते, दिवसभर यातला पसारा काढते. आत्तासुद्धा तुम्हाला दाखवते मी, व्हिडिओ करता करता सुद्धा तिने सगळं यातला पसारा काढला आहे. बघू शकता, 2 मिनिटापूर्वी मी जेव्हा ड्रॉवर दाखवलं होतं तेव्हा कसं होता, आणि आता हा ड्रॉवर कसं झालेला आहे. तिने लगेच त्यातला पसारा काढला आणि खेळायला घेतला. तर मी न थकता न हे होता हे ड्रॉवर लगेच आवरून ठेवते, कारण की नंतर जेव्हा आपल्याला वस्तू हव्या असतात तेव्हा त्या इकडे तिकडे पडणं, शोधत बसण्यापेक्षा, सापडत नाही असं ओरडण्यापेक्षा आपण जर त्या जागेवरती ठेवल्या तर आपल्याला लगेच त्या सापडतात. हरवलेल्या वस्तू कुठे इकडे तिकडे हरवत नाही, आपल्या कामाच्या वस्तू ते. आणि घरात आपल्याला भांडणंही होत नाही मग, नाहीतर अहो ओरडतात ही वस्तू सापडत नाही आहे, ती कुठे ठेवलेली आहे, आणि मग आपल्याला कामातनं लगेच उठून ते सगळं देत बसावं लागतं. त्याच्यापेक्षा आपण असं जर म्हणजे हातासरशी लगेच ह्या सगळ्या गोष्टी आवरून ठेवल्या तर भांडणंही होत नाही, आणि आपले कामही वेळेवर होतात, आणि वेळही वाचतो आपला बऱ्यापैकी. तर हे होतं माझं छोटंसं असं ड्रॉवर ऑर्गनायझेशन. कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यानंतर इथे टॉपला आहे लॅपटॉप, त्यानंतर इथे आहे हा स्टडी टेबल, ज्याच्यावरती आर्या असं लिहत असते दिवसभर. आणि इतकं सगळं लिहूनसुद्धा तिला हे कमी पडतं, तर ती असं भिंतींवरती सुद्धा करते. बघू शकता तुम्ही, हे जे आहे हे तिने सगळं असं स्केच पेन किंवा काजळ लायनर जे असतं आपलं त्याने सगळं केलेलं आहे. तर कसं वाटलं माझं हे ऑर्गनायझेशन मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा. आता व्हिडिओ बघितलाच आहे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून जा. चला भेटूया लवकरच, तोपर्यंत बाय.